मुनिया घर पटावरी मुनिया तुलसिया रुगला दादी पिता तुलसिया रुगला दादी पिता श्री संत शिकोबादादा देवस्थान शिरसवडी पुण्यतिथीनिमित्त कीर्तनरूपी सेवा. आणि रावणाची जाळी असं बलाढ्य असं ते शरीरश्रेष्ठ असणार. आणि आपल्या ह्या सोहळ्यामध्ये मग जसे कीर्तनाचं मुख्य गाभा कोण आहे तर मृदंगनी, तसं ते उत्तमरित्या मृदंग वादक होते. म्हणजे त्यांना कलेची बी आवड असल्यामुळे त्यांनी कला आत्मसात केली होती. भजनाच नाद होता. परंतु काही कारणास्तव त्यांचे आई वडील वाढल्यानंतर ह्या जबाबदारी दोघांवर पडली आणि हा दुःखाचा डोंगर सावरण्यासाठी, ह्या दुःखाच्या ह्याच्यातनं सावरण्यासाठी त्यांना पर्यायही नव्हता. परंतु तरी सुद्धा दुःख जरी असलं तरी कुठलीही गोष्ट पूर्णत्वाला जायचं असेल तर पाठीपाय घ्यायची असते. तसे सांग मागे झाले पाहू नका पुढे आपल्या सामान्य जीवा काय म्हणतो, आईला हिचं चांगलं कार्य चाललं ना हे चालून द्यायचं नाही. हे सामान्य जीवाचं लक्षण असतं बरं का. पण जर त्याच्या मनात आलं तर तो मागे पुढे उभं राहून ते कार्य पूर्ण करून घेत असतो. पण आपला भाव आणि निष्ठाही त्या पद्धतीचे असले पाहिजे. आता आपल्याकडं म्हणजे या ठिकाणी फुलांचे इच्छे फळ नाही पडत अंगी. या ठिकाणी इच्छा आहे, शक्ती आहे, पण त्याला सगळी लागणारी सामग्री मार्ग लावून गेले आधी दयानी दिसत मार्ग लावून गेले
पुढीलाचे विचक्षण आहे बळते अंगी. आता या ठिकाणी मार्ग दावणारा मार्गदर्शक असला पाहिजे. तसं यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, परंतु हा आपला परमार्थ सुद्धा टिकला पाहिजे. आणि सुखीचे दिवस होते, परमार्थिक दिवस. वारकऱ्याचे प्रत्येक काय आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगताचे गुज पांडुरंगा. काही असलं जरी घरची अडचण गुरढोर असो काय असो तरी ते सर्व काम मागं सारायचं. पण आपण हे वारी करायचा हा वारकऱ्याचा नित्यनेम असतो. त्यामुळं कार्तिक वारीचा दिवस होते, आषाढीची वारीचे दिवस होते. आणि आता 100-150 एकर असल्यामुळं पाटीलकी म्हटल्यावर त्या ठिकाणी धान्य खाड्यावर गुरढोर असा तो सगळा लवाजमा. आणि हो सांभाळण्यासाठी जरी घरगडी असलं ते पुरू पडू शकत नाही. आणि त्या काळात त्यांच्या त्या खळ्यावरती आता अधिक दोंडे आले होते. आणि हनुमंत पाटलांना सांगितलं आज संध्याकाळी आपल्याला मंदिरामध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे, तेव्हा तुमची उपस्थिती महत्वाची आहे. म्हणजे त्याच्या परिस्थितीमध्ये त्या गावामध्ये ते बोधक म्हणून एकटेच असलं पाहिजे अशी माझी संकल्पना आहे. कारण पाटील होते हे भाग जरी असला तरी एक धार्मिकता म्हणलं किंवा सद्भावना कुठल्याही कार्यात नाही म्हणायचं नाही असं कुटुंब असल्यामुळं त्यांनी होकार भरला. आणि त्याप्रमाणे पूर्णत्व होते बरं का. मी ते तलाठीच्या हातेखाली असल्यामुळे मला माहिती आहे. दोन आमच्याकडे एक रावत म्हणून कोतवाल होता. पुढची परिस्थिती म्हणजे तो काळ मी पाहिलाय बरं. तर ते एक नोटीस काढायचं आणि ते लिहून द्यायचं आणि ते वाजवायचं आणि ते दौंडी पिटायचे असा एक काळ होता. आणि तो माणूस आमच्या गावचा आता ते दोघांना आलं इतका बलाढ्य होता, अशिक्षित परंतु फार मोठा बलाढ्य. पण एखाद्या चुकीचं काम आलं की किंवा मयत झालं काय झालं की तसं अडाणी माणसाला भरून घालते. हा एक मला अनुभव आला. तसं पाटील घराण्यात जातो असताना माझा विषय कुठं आहे विषयांतर होणं. आपलं हे पारंपरिक गावामध्ये मंदिरामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही येणे आहे असं सर्व ग्रामस्थांनी हनुमंतराव पाटलांना दिलं. त्याप्रमाणे मग आता घरची अडचण असताना गुरढोर असताना हे सगळं त्यांनी दादांना सांगितलं. शेकोजी म्हणणं सुद्धा पात्र नाही बरं का. दादांना म्हणूया आपण ते त्यांचे धाकटे भाव होते, धाकट्या भावावर प्रेम होतं. हे सगळं जरी असलं तरी दादांना सांगितलं काय त्या भाव लाडका धान भाव असल्यामुळं काय होत असते बावड्या काय त्या काळात. आणि तो बाबा मला गावात कीर्तनासाठी जायचं आहे, मंदिरामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तरी तू ह्या खाड्यावरती राखान बैस असं सांगितलं असता. तर ते पूर्वीची माणसं भावाच्या समोर वडीलधाऱ्या माणसांसमोर कधी असं तंबाखू व्यसन किंवा अपशब्द असे बोलत नव्हते बरं का. फार मोठी तशी जुनी संस्कृती पाहाल तर एकत्र कुटुंब पद्धती हे पहा आणि आत्ताची संस्कृती मोबाईलची बघा. किती जमीन असणार. आपण संगणक युगात गेलो खरं तर त्याचे तोटे फार झालेले आहेत. तर आपल्या वडील भावाचे आज्ञा म्हणून दादा म्हणले की फळ्यावर झोपतो, तुम्ही जावा कीर्तनाला. परंतु एक पूर्व पुण्याची असे सांगू तरी चिवारी नामशी नामाची ही अनुभूती मलाही स्वतःला. कारण का जर एकांत कुटुंब परमार्थिक असेल तर त्याचे संगत चांगली असेल तर त्या कुळाचा उद्धार ते कुळ कधीही वाया जात नाही अशी माझी 5वी पिढीला आवर्जून या ठिकाणी सांगतो.
म्हणजे आपण कधी आपण लौकिक सांगायचं होतं पण ते अवघड आलं सॉरी. परंतु जर त्या घरामध्ये परमानंट असेल तर कार्य चांगलं होतं. आणि दादांना त्यांनी खड्यावर झोपायसाठी सांगितलं. परंतु जर एखाद्याला वाजायला लागलं तर मग आणि ते कानावर पडलं, झोप लागणं शक्य आहे का? बापू लागते का तुमची झोप? अहो तिकडं वाजायला लागलं, भजन सुरू झालं. कुंभार कुंभार हा मला बापूराव देशमुख बापू आमचे गुरुचे आहेत. आता त्यांचे मास वंशाचे 17वी पिढी आहे या ठिकाणी. पण ते पवित्र ते कोळा पाहू प्रमाणे किंवा माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे. दादांचं घराणं म्हणजे पाटील घराणं, जमीन भाव धनदानगी असं ते कुळ होतं. आणि ते कुळ म्हणजे त्यांची 10वी पिढी नागोजी, त्यांना 2 मुलं होती. त्यांच्या 2 मुलांची नावं, एकाचं नाव शिवाजी, एकाचं नाव सावजी. अशी 2 अपत्य होती. आणि त्या म्हणजे कुळामध्ये म्हणजे पूर्वजन्मीची असेल सामुग्री तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे. कुणाच्याही कुळात संत जन्माला येऊ शकत नसतात, तितकं पावित्र्य लागतं त्या कुळामध्ये. असं ते कुळ. आणि पाटील घराणं असल्यामुळं गावावर भागावर दबदबा आणि मन निर्मळ म्हणजे प्रत्येकाच्या अडचणीला म्हणजे प्रत्येक गावातलं पाटील घराणं बघा. आणि आपणाला जे दादांचा हा सोहळा चालवण्यासाठी जी माझ्या निदर्शनास आलेली जे दान आहे ते मोठ्या कुळातलंच आहे, पाटील घराण्यातलंच असं दान आलेलं आहे. आणि त्या कुळाने कधी मन दावलेलं नाही, हे त्यातली खासियत आहे. म्हणजे दादा हे नुसते संत होते का काय ते आपण पडताळायचं आहे. प्रत्येकानं आपापलं चरित्र पाहायचं आहे. सर्वच काय मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकत नाही, पण थोडक्यात प्रत्येक आपण या ठिकाणी दादांचे सेवक म्हणतो, त्यांनी प्रत्येकाने बघावं. पण हे सावजी आणि शिवाजी ही 2 मुलं, परंतु सावजीला काय मुलबाळ नव्हतं, पण शिवाजीरावांना हे 2 मुलं, त्यामध्ये एकाचं नाव हनुमंतराय आणि एकाचं नाव शेकोजी दादा. यामध्ये घराण्यामध्ये पाटीलकी कायमची असल्यामुळं म्हणजे माणसांचं ये जा किंवा उदार अंतकरणानं म्हणजे कुठलाही कार्यक्रम असला तर साधारण एकंदरीत चरित्रानं दिसतंय की कुठलीही गोष्ट हे गावात एखादा कार्यक्रम घ्यायचं ठरलं पाटलांना, शिवाजी पाटलांना विचारणं, त्यांना विश्वास घेणं. आणि ते धार्मिक कुळ होतं ना, म्हणजे ते दुसऱ्यावर उपकार करणार म्हणजे प्रत्येकाच्या अडीअडचणीला उभं राहणार असं कुटुंब असल्यामुळं. आणि कसं आहे कुठलीही गोष्ट
प्रारब्धाशिवाय सुद्धा उपलब्ध होत नाही. आणि हे त्यांचं पिढ्यात असं पुण्याय असल्यामुळं त्यांच्या घराण्यामध्ये शेकोबा दादा हे एक रत्न जन्माला आलं. म्हणजे काय त्या कुळाचं भाग्य असेल हे आपण वर्णन करू शकत नाही. कारण ज्या वेळेला त्याची परिस्थिती आपण विचारात घेऊ, त्याला सुविधा होते का बापू? नव्हत्या. त्याच जरी पाठीतले असले, पैसा असला, सर्व असलं, शिक्षणाची व्यवस्था काय होती? त्याचा काळ असा दुर्गम रस्ते नव्हते, काय नव्हते. शिक्षण घ्यायचं म्हटलं तर कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागायचं. परंतु त्यांचे जे दोन हनुमंतराव आणि दादा हे 7-7 वर्षाचे झाल्यानंतर हनुमंतरावांना शिक्षणासाठी त्यांनी स्वतः त्या काळातले पंतोजी यांना बोलवून त्यांचं शिक्षणाचे धडे काहीतरी द्यावेत म्हणून पंतोजी त्या काळात आपापले गेले. त्या टाक शिवाय तुम्हाला कळेल, आम्ही बघितलंय थोडं, पण त्याच्यापेक्षा जुना काळ वेगळा होता. म्हणजे त्याचे असे परिसर स्वतः शाळी तयार करायची घरी किंवा काय असा तो भाग. मग त्या परिस्थितीमध्ये ह्या दोघांना शिक्षणासाठी पंतोजींच्याकडे पाठवलं. मग त्याला जसे आई वडील गुरु असतात तसा शिक्षकही गुरु असतो. अर्भकाचे साठे कोणते जसे आई वडिलांचे संस्कार म्हणजे त्यांच्या घरामध्ये विचारता गेले आणि गेले ते गेले, काही अंगावर कपडे सुद्धा नाहीत, अन्न पाण्याचे नाही का पांघरण्याची काय कुठलीही व्यवस्था नव्हती. आणि त्याच असा खडतर काळ असं त्या व्यवस्थेत सुद्धा एक छंद काय असतो. आणि एकदा जर त्या परमार्थाची ओढ लागली मग माणूस देह जावो अथवा राहो पांडू लगेच ओळखावं. या न्यायाप्रमाणे दादा दिंडी घाडगे महाराजांची दिंडी पुढे चालले, दादा मागं मागं हलवून चाललेत लपत छपत. कारण त्यांचं श्रमण होतं घाडगे महाराजांचं, त्या कुटुंबाचं परिचय श्रम आपल्याला कोणतरी ओळखल आणि आपल्या घरी निरोप जाईल. आपल्याला जर पंढरपूरला जायचंय तर मग ते ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या ठिकाणी ते झाडीत असे बसायचे. परंतु त्यांनी 2 दिवस असे काढले बिन अन्नाचे, पाणी पिणे वगैरे वगैरे असं करून काढले. पण 3ऱ्या दिवशी आणि या इकडे शोध सुरू झाला, आपला धाकटा भाव कुठे गेलाय, इकडं घरच्यांची तारंबळ त्यांनी. आणि त्या ठिकाणी ते दादा तर दिल्लीत आहे. पण चमत्कार काय असतो, जर देव आपल्या मागे पुढे उभा असेल तर कुठलंही कार्य सिद्धीस नेण्यासाठी तो कुठल्या तरी रूपाने तिथं असतो. पण त्या ठिकाणी त्यांना पोटामध्ये आगीचा डोम झाला होता. या ठिकाणी दिंडीत तर पंक्तीला बसायचं नाही आणि जेवायचं, पण भाव असल्यानंतर देव भेटतो हे ची प्रचिती असं आणि त्याचं फळ मिळतं हे अनुभवाच्या आपल्याला चरणात. बोला पुढीलाचे वेची
Thank you.